नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सोबत आहेत फिनिक्स अकादमीचे संचालक नितेश कराळे सर. नितेश कराळे सरांची काही वेगळी ओळख करून देण्याची मला गरज नाही. त्यांचे व्हायरल व्हिडिओ आणि त्यामुळे त्यांना मिळालेली एक आगळी वेगळी ओळख महाराष्ट्रामध्ये. पण तरीही चार शब्द त्यांच्या संदर्भात मला बोलावे लागेल. याचं कारण असं की ज्या ग्रामीण भागातनं त्यांनी आपल्या शिकवणीला कोरोना काळात सुरुवात केली आणि कोरोना काळात ऑनलाईन शिकवण्याचं एकच माध्यम उपलब्ध असताना त्याचा खुबीने त्यांनी वापर केला. फिनिक्स अकादमीची खऱ्या अर्थानं ओळख ही कोरोना काळातच झाली. त्यानंतर अत्यंत अवघड आणि क्लिष्ट विषय त्यांनी ऑनलाईन पद्धतीनं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली. त्याचा सर्वात जास्त फायदा हा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, खास करून विदर्भातल्या विद्यार्थ्यांना झाला. पण त्यांच्या यूट्यूब चॅनलवरून त्यांचे सर्व व्हिडिओ हे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागातल्या विद्यार्थ्यांना पाहता आले, ऐकता आले. त्याचा त्यांना थेट फायदा झाला. एवढ्यावर ते थांबले नाही, तर नागपूर पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवत त्यांनी दिग्गजांना आव्हान निर्माण केलं. 7,000 मतं त्यांनी मिळवली. त्यानंतर त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेलाही धुमारे फुटले असं म्हणता येईल आपल्या भाषेमध्ये, माध्यमांच्या. पण तीही काही चुकीची म्हणता येणार नाही. नागपूर पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवत असताना ते राजकीय क्षेत्रात सुद्धा लक्षात आले. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवरती त्यांनी टीका केली, भाष्य केलं. तरुणांमध्ये लोकप्रिय झाले. याचं कारण असं की बेरोजगारीचे अनेक ज्वलंत विषय त्यांनी मांडले, आरक्षणाचे मुद्दे मांडले. वेगवेगळ्या राजकीय पक्षांना, संघटनांना त्यांची दखल घ्यावी लागली. बाकी त्यांचा परिचय हा मुलाखतीतून विस्तारानं प्रेक्षकांना होईलच. नव्या वर्षाच्या सुरुवातीला आपण अशा सगळ्या मोठ्या व्यक्तींच्या मुलाखती घेतोय. सुरुवात आपण ज्येष्ठ समाजसेवक आणि लोकबिरादरीचे प्रमुख डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या मुलाखतीनं 1 जानेवारीला सुरुवात केली. 2 जानेवारीला आपण नितेश कराळे यांची विस्तारानं मुलाखत आपण पाहू शकाल. खदखद मास्तर म्हणून तुमची ओळख उभ्या महाराष्ट्राला झाली कोरोना काळ. तो काळ आणि आता महाराष्ट्रात सुपरिचित असलेले नितेश कराळे मास्तर, हा सगळा जो प्रवास झाला, या प्रवासाला आपण कसे पाहता? सर्वप्रथम मॅक्स महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांना मी नमस्कार करतो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. सर्वांचं नवीन वर्ष येणारं सुख समृद्धीचं, यशाचं, कीर्तीचं आणि भरभराटीचं जाऊ. साध्या भाषेत असं म्हणता येईल का कोरोना काळात तेव्हा बरेचसे नवीन चॅलेंजेस होते. काही लोक म्हणतात का संधी एकच वेळा येते, तर ती माझ्या गाठ्यात आली होती कोरोनाच्या स्वरूपात. आणि मी त्या कोरोनाच्या काळात गोरगरिबांना मदत देण्यासाठी माझ्या अकाउंटवर फारसे पैसे नव्हते. मी बायकोले न विचारता पैसे अकाउंट मधून काढले, वर्धेले आलो. कोरोनाची लाट चालू होती. पहिल्या लाटेत अन्नधान्य आणून किटा बनवल्या आणि लोकांच्या घरी जाऊ जाऊ अन्नधान्याच्या किटा वाटल्या. हे बायकोले माझे फोटो दिसले तर बायको माझ्या नावाने बोंबले, तुम्हाला ह्या कोण कारभार सांगितला, अजून शेटर किती दिवस आपलं बंद राहते, क्लास हे काही अजून सांग पता नाही, अकाउंटवरचे होते नव्हते पैसे खर्च करून घेणार, मग कुठं घेऊन भर जा म्हणे. त्या म्हणलं मी माये कमावलेले पैसे आहे, कुठं उडवायचे मी पाहिजे. मग ते सगळे अन्नधान्याच्या किटा वाटल्या. त्याच्यात लोकांनी, बऱ्याचशा लोकांनी ऑनलाईन क्लासेस चालू केले होते. आणि ऑनलाईन क्लासेस आता कसे घ्यायचे बा, हा माझ्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न होता. तर पोरं मला व्हॉट्सअपवर मेसेज करायचे का सर तुम्ही ऑनलाईन क्लास चालू करा आपले. तर आता ते क्लास बंद झाले. तिच्या घर मालकानं मला म्हणलं भाडं द्या नाही तर खाली करा. तर ते खाली केलं आणि तिचा बोर्ड आणून मग मी माझ्या राहत्या घरी लावला. आणि एक स्ट्रीमलॅब नावाची काहीतरी ऍप्स होती. तर त्या नाही, पहिले याच्यावर आपलं याच्यावर घेतलं मी, आपल्या गुगलवर. आणि गुगलवर त्यांनी टर्म अँड कंडिशन मी ज्या दिवशी घेतलं तर 200 पोरं काहीतरी मावत होते त्याच्यावर, 251 काहीतरी. आणि बस तेव्हा जस्ट मी व्हिडिओ चालू केले, नाही व्हिडिओ चालू केले तर 100च पोरं यायला लागले.
ते 100 पोरं झाल्याबरोबर वरच्या पोरं त्याच्या वरचं पोरं आले का ते ऍक्सेप्टच नव्हते होत ना, पोराला दिसत नव्हतं. पोरं माझ्या बोलायचे ह्या व्हिडिओ डबल गॅसवर आमचं राहिलं. आता म्हणलं त्याच्या साला रेकॉर्ड बी होत नव्हता. आता करायचं कसं? तर मग त्याच्यावरून प्रवास सुरू झाला. लोक म्हणजे युट्यूबवर घ्या. आम्ही पण म्हणलं युट्यूबवर आपले चॅनल नाही, काही नाही. मग एक जुनं चॅनल होतं ते पाहिलं. त्याला सर्च केलं, ते चॅनल होतं तर त्याच्यावर काही नाही 200 सबस्क्रायबर होते. एकही व्हिडिओ टाकला नव्हता मी. चॅनल जस्ट काढून ठेवलं होतं, काहीतरी काढून ठेवायचं म्हणून. मग म्हणलं त्या ज्या पोराला समजते, एक साहिल नावाचा पोरगा होता, त्याला म्हटलं बा चालते का? हो चालते म्हणजे सर, विचार करता येते आपल्याला. मग त्याच्यावर व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि मी रेकॉर्ड करून एकटाच एडिट करत बसलो. ते एकटाच एडिट करत बसलो तर रात्री 1:30-2 वाजेपर्यंत व्हिडिओ घेतले. बायको माई बोंबले म्हणे, ते बाहेरचे लोक बोंबले म्हणे आपल्या घरी येईल म्हणे, रात्रभर पागलासारखे व्हिडिओ घेऊन राहिले. सकाळी 4-4:30 पर्यंत एडिट केले. एडिट बिडिट करणं माझ्या डोक्याच्या बाहेरच काम होतं. मी आयुष्यात ते कधी केलं नाही, एडिट करता येत नव्हतं. ते काही माझ्या डोक्याला पटेल नाही. मग असे रप्प रप्प व्हिडिओ गेले पाहिजे म्हणलं, सण सण लाईव्ह कसं करता येईल. तो पोरगा म्हणजे का 1000 सबस्क्रायबर पाहिजे सर म्हणजे तेव्हा लाईव्ह जाता येते म्हणे. म्हणलं बा आता कसं करायचं, चालू उपाध आहे. पोट्याले म्हणलं मेसेज टाकला व्हॉट्सअपवर का सगळ्यांना तुमच्या बहिणीच्या भावाच्या बापाच्या अकाउंटवरून म्हणजे सबस्क्राईब करा. तर ते 800-850 पोरं झाले. मग म्हणलं आता कसं करायचं. मला एका पोट्याने मेसेज पाठवला, सर हे असे असे सर आहे वर्धेचे, ठीक आहे, या सरांचे 666 सबस्क्रायबर आहे, ते लाईव्ह चालले. मग त्याने फोन केला. मग ते सर म्हणे स्ट्रीम लॅब नावाचं एक ऍप्स आहे, ते युट्यूबवर अटॅच करा आणि त्याच्यावरून लाईव्ह जा, म्हणजे मग लाईव्ह जाता येते. मग काय ना ते पोरांनी विचारलं का जमते का रे बाबा, म्हणलं दे बरोबर अटॅच करून. त्यानं अटॅच करून दिलं. इथे धुवाधार व्हिडिओ चालू केले. तर ते त्याच्यात मग डुकऱ्या डोंबड्या, ठीक आहे, आपले जे रेग्युलर शब्द आपण क्लासमध्ये घेत होतो ते तसेच चालू केले. मला काही भीतीच नव्हती का माझे व्हिडिओ पाहिले पाहिजे लोकांना. पोरांनी पाहिले लय झालं. तर पोरासोबत एक कनेक्टिव्हिटी बनवायची होती म्हणून व्हिडिओ चालू केले. ते युट्यूबवर अपलोड होत गेले. वर्धेतले काही पोरं होते जे आपल्या पुण्यातल्या मित्रांना पाठवायचे, मुंबईत 2 STI पोरं होते त्याने गेले. त्याला वाटलं का ह्या मास्तर साला खुंकार आहे, धुवाधार शिकवते, प्रचंड नॉलेज आहे. त्याला वाटलं का याचे सबस्क्रायबर कमी आहे, याला कुठंतरी पिकअप भेटला पाहिजे, आता का करावं. त्यानं तो भूगोलाचा खतखलवाला व्हिडिओ पाहिला, तेवढाच एडिट केला आणि तेवढाच एडिट करून त्या पट्ट्यानं त्याने 16,000 PSIचा एक ग्रुप होता टेलिग्रामवर आणि 13,000 DYSP डेप्टी कलेक्टरचा महाराष्ट्राचा ग्रुप होता. त्या व्हिडिओ रात्री व्हिडिओ एडिट केला 2 मिनिटाचा आणि तो व्हिडिओ त्या ग्रुपवर टाकून दिला. सकाळी ते अधिकारी व्हिडिओ पाहत असत तर ते एकदम अचंबित झाले का ह्या व्हिडिओ ट्यून तर नाही केला कोण, कॉमेडी म्हणून केला. त्याला खूप आवडला. सगळ्यांना डाउनलोड करून आपापल्या गावच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तिकडं तिकडं पाठवला. आणि जे त्याचे एकदम माझ्या चॅनलचे व्ह्यूज वाढले, एकदम 700 व्ह्यू होते तर डायरेक्ट 7-8 हजारावर चालले गेले. संध्याकाळी पाहिजे 25-30 हजारावर चालले गेले. सबस्क्रायबर 1-1.5 हजार होते तर डायरेक्ट 10-12 हजारावर चालले गेले. अचानक का झालं का ते मी याचं माझ्या विद्यार्थ्याला ते दिसले पाहिजे, विद्यार्थ्यासोबत कनेक्टिव्हिटी झाली पाहिजे म्हणून या उद्देशाने चालू केले. व्हायरल झाले पाहिजे बा. तर तो अचानक एक बूम झाला व्हिडिओ. पण या युट्यूबच्या माध्यमात असं होते का एखादा व्हिडिओ एखाद्या माणसाचा व्हायरल झाल्याच्या नंतर त्याच्यात सस्टेनेबल जर नसन, कंटिन्युटी नसन, तर त्याचं चॅनल मॉनिटराईज होते आणि मग तो तसाच थंडा पडते. एखादं गाणं जर त्याचं चाललं तर चाललं. पण आपण याच्यानंतरही कंटिन्यू लोकांना जे व्हिडिओ गरजेचे आहे, जे सर्वसामान्य माणसाने नॉलेजचे व्हिडिओ आहे, जे त्याने नेहमीच वारंवार कामी पडते आणि सर्वसामान्य आयुष्य जगत असताना प्रशासनातले अडथळे, बँकेत लोन कसं भेटते, कर्ज कसं भेटते, पैसा कसा तयार होते, तो छापल्या कशा जाते, सर्व गोष्टी त्याने, राज्यघटना काय, त्याचे अधिकार काय, हे सर्व गोष्टी त्याने आपण युट्यूबच्या माध्यमातून माझ्यापाशी जे नॉलेज आहे ते पूर्ण देण्याचा प्रयत्न केला. आणि एक संधी म्हणून, ठीक आहे, ज्या पोरांनी व्हिडिओ केले, ठीक आहे, त्या पोरांनी मला एक गोष्ट म्हणली, सर म्हणे हे संधी आहे तुमच्यासाठी, याचं सोनं करता. ते वाक्य माझ्यासाठी होतं लक्षात. मग अचानक 3-4 महिन्यानं पदवीधरचं इलेक्शन आलं आणि मी उभं राहिलो. मला पोरांनी म्हटलं का सर तुम्ही राहा, आता राज्यसेवेची परीक्षा झाली, 4 वेळा पोस्टपान केली, आपल्याला आंदोलन करावं लागलं, तुम्ही उभे राहा, तुम्ही विद्यार्थ्याचे प्रश्न मांडू शकता. मग पोरं म्हणे मला राहाच. मग आता म्हणलं राहत, आता राहून पाव. म्हणलं 6 जिल्ह्याचं इलेक्शन आहे, पैसे नाही, संघटन नाही, काही नाही. आणि संघटन आणि काहीच नसताना, ठीक आहे, ज्या सीटवर स्वतः नितीन गडकरी 3 वेळा, देवेंद्र फडणवीसचे वडील 3 वेळा, ठीक आहे, चांगले चांगले RSSचे धुवाधार लोक तिथे निवडून आले आणि त्याच्यासोबत पंगा घेणं, माझ्या बापच तर म्हणजे हे कायले तू अगाऊ तमाशा करून राहिला, म्हणजे 6 जिल्ह्याचं इलेक्शन आहे, तुले ते पेलन का, ठीक आहे, मोठाले दिग्गज लोक आहे. तर माझ्या घरपर्यंत मंत्री संत्री लोक आलते, ठीक आहे, माघार घ्या असं नाही म्हणलं, पण त्याचा उद्देश तोच होता का तुम्ही फॉर्म मागं घ्या बा. पण मी मागं घेतला नाही.
त्याच्यामुळे माझी राजकीय ताकद काय, संघटन नसताना एक माणूस 52 वर्षाची बालेकिल्ला असलेली सीट नागपूर पदवीधर मतदारसंघाची, ठीक आहे, त्या सीटला आपण हादरा दिला आणि त्याची सीट सुरुंग लावून हाणून पाडली. तर तेव्हा त्याच्यामुळे राजकीय वर्तुळात एक आपलं वेगळे वजन निर्माण झालं आणि मला वाको पदवीधर मध्ये गाणार हरले सांगण्यात आणि अभिजित वंजारी जिंकून आले, बरोबर. हा, आणि हा प्रवास इथपर्यंत तो आला. तर त्याच्यामुळे माणसाला आयुष्य कुठं घेऊन जाईल. आणि मला नेहमीच असं वाटते, आंदोलन मोर्चे केले तर एकच प्रश्न सुटते, वरून सोटे खा लागते, पोलीस केसाही लागते. आता आपण आंदोलन केलं कॉन्ट्रॅक्ट भरतीचं, अनोखं आंदोलन होतं म्हणून प्रशासनाने दखल घेतली, महाराष्ट्रभर गेलं ते, त्याला त्याच्याच भाषेत ठोपकारात मारली आपण. आंदोलन बी अशा पद्धतीने करता येते का? तुम्ही म्हणता बेरोजगार पोटे शिकले सवरले पकोडी का, आम्ही पकोड्याचे दुकानं टाकले. मोदी चायवाला तर मोदी चायवाल्याचं दुकान टाकलं. तर हे त्याच्या भाषेत ठोपकारात मारली. आंदोलन महाराष्ट्रभर गेलं. आंदोलन अशाही पद्धतीचं करता येते, हे समाजाला आपल्याला समजून सांगायचं होतं का त्याच्या भाषेत त्याला उत्तर द्या. तर म्हणून मग त्याची दखल घेतली. आता कुठे एक जी आर रद्द केला, पण तो शाळेचा जी आर त्यानं 62,000 शाळा, ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्याचा जी आर मागं घेतला नाही, कॉन्ट्रॅक्ट भरतीचा जी आर मागं घेतला. तो एक प्रश्न निकाल लागला, वरून पोलीस केस लागल्या त्या वेगळ्या, ठीक आहे. त्याच्यामुळे असं वाटते का जोपर्यंत आपण त्या भवनात जात नाही, जोपर्यंत आपल्याला लिगल पॉवर येत नाही प्रश्न विचारण्याची. आता माझे बरेचसे मुले आमदार खासदार विधानसभेत गेल्यावर भेटतात आणि सर म्हणतात तुमचे व्हिडिओ आम्ही पॉलिटिकल अनालिसिस साठी पाहतो. म्हणजे मला जितेंद्र आव्हाड साहेबांनी म्हटलं, अनेक आमदारांनी म्हटलं का तुमचे मुद्दे आम्ही ऐकतो, ठीक आहे. एक आपला ते हे आहे आपले शेतकरी नेते, मला नाव नाही आठवण राहिलं, त्यांचा एक पीए भेटला, राजू तो म्हणजे शेट्टी, दादा नाही माफ करा, आपले, विधानसभेत असलेले. हा, माझ्या तोंडातच नाव होतं आपलं. त्यांचा पीए आमदार आहेत भेटला का? मंत्रालयात. हा, आमदार आहेत ते? हो आमदार आहे. त्यांचा पीए भेटला. सर म्हणजे तुमचे व्हिडिओ मला पाठवतात म्हणजे दादा, त्याच्यातले पॉईंट काढायला लावते आणि विधानसभेत प्रश्न विचारते म्हणे. तेव्हा म्हणलं चांगली गोष्ट आहे, मी आमदार बसून माझे प्रश्न विधानसभेत चालले. म्हणलं सर्वसामान्याचे प्रश्न मांडतो, ते गेले पाहिजे. आणि आपला उद्देश हाच आहे का सर्वसामान्य लोकांनी नॉलेज घेतलं पाहिजे, ठीक आहे. म्हणजे मी मेलो तर ते घेऊन जाईल सोबत, त्याच्यापेक्षा हे वाटलेलं बरं. आणि युट्यूबच्या माध्यमातून काय होते का पुष्कळ लोकांपर्यंत ते नॉलेज चाललं आणि लोक आवडीनं व्हिडिओ बघतात. माझ्यावर लोक टीका टिप्पणी करते, ठीक आहे. माझी धर्मनिरपेक्षता कधीच पाहत नाही का हा माणूस खरंच एका जातीने एका धर्माने प्रमोट करू शकते का. मी लोकांच्या मनात कधीच भगवा निळा हिरवा पिवळ्या पेरण्याचं काम नाही केलं. मी नेहमीच लोकांच्या मनात तिरंगा पेरण्याचं काम केलं आणि याच्यानंतरही करीन. संविधानाच्या दायऱ्यात राहून आपल्याला जे जे लोकांना समजून सांगता येते, न्याय मार्ग शिकवता येते, तो मार्ग शिकवण्याचं काम मी करीन. एक शिक्षक या नात्यानं हे माझं काम आहे. आणि शिक्षक कसा असावा हे लोकांना समजून सांगतो मी. हा शिक्षण हा कोणत्याही व्यवस्थेने लाजीम नसावा आणि कोणत्याही व्यवस्थेने भिणारा नसावा. शिक्षकात एक ताकद असते, तो या जगात क्रांती घडून आणू शकते, एवढी ताकद एका शिक्षकात असते. आणि ते मी या प्रशासनाने दाखवून दिलं का क्रांती अशा पद्धतीने केली जाते का 40 लाख पोरं अभ्यास करून राहिले महाराष्ट्रात. तुम्हाला जी आर मागं घ्यायला लागला आणि तुम्हाला ज्या रस्त्यानं जायचं होतं तो रस्ताही बदलावा लागला, दुसऱ्या रस्त्याने पळायला लागला. नितेश कराळे यांचा आपण प्रवास पाहिला कोरोना काळापासून तर आतापर्यंत आणि मध्ये लढवलेली निवडणूक. कराळे सर चा जन्म नेमका कुठे झाला? वर्धा जिल्ह्यामध्ये. आणि सुरुवातीचा काळ तुमचा बालपणाचा, त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण कुठल्या शाखेमध्ये झालं, तो प्रवास थोडासा समजून सांगायचा आहे, फिनिक्स अकादमीची स्थापना करेपर्यंतचा. माझं गाव वर्धेवरून 18 किलोमीटर दूर आहे, मांडवा म्हणून. माझ्या आजीचं आलू बोलल्याचं हॉटेल होतं, म्हणजे ज्याला तुम्ही आता वडापाव म्हणता, थोडीशी आलू बोलली इकडं अद्रक लसणाचं पेस्ट वगैरे टाकून टेस्टी लागते. तिकडं अद्रक लसण वगैरे टाकत नाहीत, आमच्या इकडे आलू बोलले म्हणते त्याला. तर ते आमची आजी आलू बोलल्याचं हॉटेल चालवायची, आमचे वडील शेती करायचे. आणि मांडव्यापासून अंजली उपकेंद्र आहे, त्या उपकेंद्रात माझा जन्म झाला, आरोग्य उपकेंद्रात. आणि मांडव्यानेच लागण्याचा मोठं झालो माझ्या गावात. माझं हॉटेल असल्यामुळे माझी आजी म्हातारी झाली तर मग माझे बाबा चालवायचे आणि शेती पाहायची. तर त्या हॉटेलमध्ये म्हणजे माझा बाप रोज सकाळी त्या आलू बोलले काढासाठी आलू शिजवायला न्यायचा. माझ्या घरापासून 300-400 मीटरवर बस स्टँडवर हॉटेल होतं. तिथं जायचं आणि तिथं हॉटेल असायचं, दुकान उघडायचं, सकाळी तोंड घासतच आपलं, ठीक आहे, चाललं आपलं कोळशानं तोंड घासत हॉटेलात. झोपेतून उठून माझ्या बाप म्हणले याचा
आलू बोंड्याचे जे आलू मानले शिजवाले का इकडं तोपर्यंत अद्रक लसण जे आहे ते अद्रक लसण एवढं मोठं लसण लिसाचं कसं होतं ते पोत्यावर घासाचं लसण त्याच्यातले सुपानं पाखडाचे जे त्याचे फुलपोटे निघाले ते निघाले आणि तसंच अद्रक लसण खलबत्त्यात कांदाचं. ठीक आहे. ते कांदत पर्यंत आलू शिजत यायचे. तर ते आलू शिजत आले का इकडं अद्रक लसण काढून व्हायचं, आलू शिजवले का ते शिलाचे. मग 8:30 वाजता बस यायची वर्धेवरून, त्याच्यावर पेपर यायचा. आयुष्यात पेपर कधी वाचला नाही. एडिटोरियल न्यूज कशाने, पण ते एमपीएससीत गेल्यावर कळलं. गावात आलेला पेपरचं पार्सल फोडायचो मी अख्ख्या गावात. आलू बोंड्याचा मसाला तयार होतपर्यंत गावातून पेपर वाटून यायचं. आणि मग तिकडून पेपर वाटून आलं का जे दुकानात गिराईक यायचे हाटेला त्याला आलू बोंडे सर्व करायचे आणि बस. उरले आलू बोंडे 2-4 का कधी उरायचे नाही. ठीक आहे. 2 आलू बोंडे तिथं खाल्ले, 2 बांधून घेतले का घरी जायचं, भोकं भोकं अंगावर पाणी घ्यायचं आणि लगेच पुस्तकं घेतले का शाळेत जायचं. तर मांडव्याच्या शाळेत शिकलो. मांडव्याला 10वी पर्यंत शाळा आहे. 10वी पर्यंत माझं उच्च माध्यमिक शाळा मांडवा येथे 7वी पर्यंत शिक्षण झालं, 5वी पर्यंत. आणि 5 ते 10वा वर्ग विवेक माध्यमिक विद्यालय माझ्याच गावात शाळा आहे तिथं झालं. आणि माझं इंग्लिश सगळ्यात कच्चं होतं. माया तिचा 36चा आकडा होता इंग्लिशचा. त्याच्यामुळे मी तिच्यासोबत पंगेच नाही. मला गणित बिनीत थोडस बरं जमायचं आणि अभ्यासात काही फारसं लक्ष राहत नाही. मी खेळ ना हाकेल. तर आता माझ्या गावात विशाल वाघ नावाचा पोरगा होता. आता तो डेप्टी कमिशनर आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशन नागपूरला. तर त्यानंच मला एमपीएससी करायला वगैरे नेलं. तर तो त्याचा नेहमीच पहिला नंबर याचा. माझा काही पहिला नंबरचा विषय होता. मी मागून दुसरा तिसरा नंबर. ठीक आहे. असा मी याचो. मी काही खूप हुशार बिशार नव्हतो. तर मग मी इमानदारीनं परीक्षा दिली. आमचं शेल्टर वर्धेवरून माझ्या गावावरून 13 किलोमीटर 10वीचं शेल्टर. त्या शेल्टरवर ऑटो करून जावं लागेल. तर त्याच्यात एक माझ्या सोबती होता श्याम्या. ठीक आहे. ते श्याम्या नुसतं इकडं तिकडं हिंडत राहील. एक रत्न्या होता. तर त्याला घेऊन मग पेपरले ऑटोनं जायचं, पेपर सोडून यायचे. पेपरचं शेल्टर एवढं खतरनाक. त्या शेल्टरवर गेल्याच्या नंतर पहिलेच अनाउन्समेंट होईल, बे पोट्यो पेपर हातात आला का बे पोट्यो रिकाम्या जागा जोड्या लावा, कोणीच सोडू नका. थोड्या वेळात पवार सर तुम्हाला जोड्या लावा आणि रिकाम्या जागा सांगणार आहे. म्हणजे विश्वास असला तरी माणसाने डाऊट एका झालं थांबून जाऊ, एक वेळ चेक करून पाव. तर अशा शेल्टरवरून कॉप्या चालायच्या, कॉप्या मोठे त्या याच्यातून द्यायच्या. पण मी कॉप्या नाही केल्या. इमानदारीने परीक्षा दिली. जेवढे पर्सेंट भेटले तर 64% भेटले. विशाल वाघ जो माझा मित्र होता त्याने 69 भेटले. त्याचं चांगलं बॅकग्राऊंड होतं. घरी त्याच्या टीव्ही होती, आमच्या घरी टीव्ही नव्हती. त्याच्या घरी नेहमीच राजकारणावर चर्चा वाचली. हे मला सांगावं असं वाटते, तुमच्या घरचं कसं वातावरण आहे. आजकालच्या बाया नुसत्या शाळेतून पोरं आली ह्या टीव्या पाहिजे, एका नवऱ्याची दुसरी बायको, उंच माझा धोका. छत्रपती शिवाजी महाराजाची सिरियल नाही पाहिणार, संभाजी महाराजाची सिरियल नाही पाहिणार, त्या पोट्याले बी दाखवणार नाही. हे अशा सिरियल पाहिजे भांडण लावणाऱ्या घरात. त्याच्या घरचं बॅकग्राऊंड असं होतं का त्याच्या घरी बातमी ऐकते. ठीक आहे. राजकारणावर चर्चा होईल आणि ह्या चर्चा झाल्या का त्याच्यावर डिस्कशन होईल. माया बाप हाटेलातून घरी आला का माई स्वयंपाक केलेला ताट वाढे. माया बापाचे आता तो काय करे, तो एमपीएससी जेव्हा गेलो माझ्यापेक्षा त्याला मार्क जास्तच राहील. 15-20 मार्क त्याला जास्त राहील. त्यानं मला नेलं एमपीएससी करायला पुण्यात. पण त्याला मार्क काऊन भेटे हे जेव्हा मी विचार केला मला असं समजलं का त्याच्या घरचं वातावरण पूर्ण राजकीय होतं. म्हणजे त्याच्या आई वडील कोण्या सरकारने कोण पाठिंबा दिला, कोण पाठिंबा करला, शरद पवार साहेबांनी किती जागा भेटल्या त्यावेळेस चर्चा करायची. क्रिकेटचे वर्ल्ड कप पाहायचे. आणि शाळेतून आल्यावर त्याचे वडील, त्याचे आई वडील त्याने गावात एका ठिकाणी पेपर यायचा तुकडोजी महाराज चौकात. तर तो तेव्हा एडिटोरियल न्यूज वाचायचा लोकमतचे. तर जेव्हा एमपीएससी करायला गेलो तर तेव्हा त्याने सगळं माहिती होतं. इंदिरा गांधीची हत्या कशी झाली, राजीव गांधीची हत्या कशी झाली, जीडीपी कशाने म्हणते. मला भुरका नाही माहित त्याच्यातलं काहीच. त्यानं जे जे सांगितलं ते मी ऐकू. तर त्याच्यामुळे त्याला 15-20 मार्क असेच जास्त भेटायचे लीड. आणि मी त्याच्या मागं राहतो. तर म्हणून आपल्या घरचं वातावरण तुम्हाला भविष्यात पोरांना त्या क्षेत्रात पाठवायचं आहे तर आपल्या घरचं वातावरण हे तशा पद्धतीचं असलं पाहिजे. माझ्या घरी चर्चा चालायची, माझ्या बाप टाटावर बसला तर माई विचारायचे उद्या आलू बोलण्याचे आलू मांडायचे किती आणि अद्रक लसूण खलबत्त्यात कांदाचं किती. हे चर्चा माझ्या घरी राहायची. माझ्या घरचं असं काही बॅकग्राऊंड नव्हतं. म्हणून मग त्याला पर्सेंटेज जास्त भेटले. त्याच्या मायबापानं त्याला सायन्स दिलं. माया मायबापानं मला काही विचारलं, माझ्या मास्तर लोकांनी विचारलं का याले का द्या, तर याने द्या म्हणे, सायन्स ह्याही हुशार आहे म्हणे. मग माझ्या इंग्लिश पहिले सत्यानाश म्हणजे फुल मराठीतून इंग्लिश मध्ये टाकला काही. आणि मला न्यू इंग्लिश स्कूलमध्ये. आणि मला गाडी नाही काही नाही, लालपरीनं वर्धेला यायचं. त्या वर्धेच्या बस स्टँडच्या बाजूला श्रीकृष्णा सायकल स्टोर्स आहे. पण ते अजूनही दिवस आले होते. माझा बाप
ती भाड्याची सायकल काढायचा कॅरियरची, त्याच्यावर बसवायचा आणि टंगटंग टंगटंग करत या कॉलेजमध्ये जा, त्या कॉलेजमध्ये जा, इथून फॉर्म घे. माझ्या इंग्लिशचा सत्यानाश होतात, मला फॉर्म नाही टाकले, दुसऱ्या एखाद्या चांगल्या माणसाच्या हातून फॉर्म भरून घ्यायचा आणि तो फॉर्म कॉलेजमध्ये सबमिट केला आणि माझा न्यू इंग्लिश मध्ये नंबर लागला. म्हणजे फुल इंग्लिश मध्ये व्होकेशनल ब्रँच मध्ये टाकलं. ठीक आहे. आणि त्याच्यात खतरनाक खतरनाक शब्द इंग्लिश मध्ये, एवढे खतरनाक शब्द का मी आयुष्यात पाहिले नव्हते. इंग्लिश पहिलेच बोयाड भाषा आहे. माया मास्तर सांगते डीए म्हणजे ड, आणि ते साली एज्युकेशनचं स्पेलिंग एबीयू लिहिते, वाचते एज्युकेशन, आणि ते मी वाचतो एड्युकेशन. ते सीएचे म्हणजे च सांगितलं माया मास्तरनं. सीएचे म्हणजे च, तर मी केमिस्ट्रीला केमिस्ट्री वाचू. एवढी खतरनाक भाषा आहे. स्पेलिंग लिहिताना लिहिते फायकॉलॉजी आणि वाचते सायकॉलॉजी. माझ्या विचारच आहे का हे वाचायचं कसं. त्याच्यानंतर ते इंग्लिशमध्ये खूप, सायन्समध्ये फ्युजन फ्युजन असे शब्द यायचे. आणि त्याच्यात TION म्हणजे शन, SION म्हणजे शन, SSION म्हणजे शन. मला साला विचार आहे का याच्यातलं कोणतं लिहायचं, TION लिहायचं, SION लिहायचं का SSION लिहायचं. म्हणजे असे खतरनाक खतरनाक किस्से माझ्या आयुष्यात आले का त्या इंग्लिश सोबत पंगे घेता घेता मी 3 ते 4 महिने बाजूच्या पोराचं पाहून लिहिलं. मास्तर जेव्हा दुसऱ्या लाईनीत राहील, म्हणजे 6व्या 7व्या लाईनीत राहील, तर मी दुसऱ्या लाईनीत राहतो, त्याच्यातले काही शब्द गायब राहील. 3-4 महिने बाजूच्या पोराचं रजिस्टर लिहून लिहून लिहिलं. मग प्रॅक्टिकल दाखवायला गेलो सायन्समध्ये, 11वी सायन्सचं प्रॅक्टिकल दिलं पहिलं. मास्तरनं भक्कन माझ्या तोंडावर मारून फेकलं. हे का अक्षर होय का बे म्हणे तुझे म्हणे, हे तर म्हणजे डॉक्टरपेक्षा सुपर अक्षर आहे म्हणे. त्यामुळे सालं मेडिकल वाल्याचं ओळखायला येते का माझं अक्षर. एवढं अक्षर होतं. अक्षरावर काम केलं काही दिवस, अक्षर सुधारवण्याचे प्रयत्न केले. आणि मग एसटी महामंडळात पहिले 15 दिवस वर्धेत रूम करायच्या पहिले मी अपडाऊन केलं मांडव्यावरून, माझ्या गावावरून वर्धेले. तर त्या अपडाऊन करत असताना एक बुडगं भेटलं मला एसटी. ते बुडं म्हणे, का रे म्हणे तू कोणाचा वय म्हणे. म्हणलं बाळकृष्णाचा वय. कुठचा वय म्हणे, मांडव्याचा. मांडव्याचा तू त्या बाळकृष्णा करायचा पोरगा आहे का म्हणे. का रे का करतो म्हणे वर्धेत. म्हणलं वर्धेले मी बा सायन्स घेतला. सायन्स घेतलं का बे म्हणे, किती पर्सेंट आहे म्हणे तुले म्हणे. म्हणलं मला सायन्स मध्ये आहे बा म्हणलं 64%. अबे कायले घेतलं म्हणजे ढोड्यात घसाले. म्हणजे माझ्या गावचं 80% वाला पोट नापास झालं, तू म्हणतो म्हणजे का 64 घेतले. आलं माझ्या डोक्यात हेच विचार चालू का, 80 वाला नापास झालं, मी त्या तुले 64च आहे गड्या. दोनच आकडे तिचे म्हणजे 6 आणि 4 10. वाजला म्हणलं बँड आपला. म्हणलं काही पास नाही होत. मी मनातल्या मनात ठाणलं का, म्हणलं माय बापाने 1% जास्त कमवून दाखवायचा, काही होऊन जाईल आयुष्यात. 1% दाखवायचा. तुला आता साला 1% दाखवायचा कसा. खूप अभ्यास केला 12वी सायन्स मध्ये. मी MPSC 12वी सायन्स मध्ये इमानदारीने अभ्यास केला. खूप अभ्यास केला आणि बापाच्या इमानदारीमध्ये सायन्स मध्ये 1% जास्त आहे. आणि कसा तरी मी कुठून पास झालो. आणि मग माझे किती सगळे पर्सेंट मित्र, मिळाले 12वी मध्ये, आणि व्होकेशनल कुठली ब्रांच होती तुमची, इलेक्ट्रिक, स्कूटर, मोटर काय. इलेक्ट्रिकल मेंटेनन्स होती. आणि म्हणजे तिथेच मला त्या परिसरामध्येच त्याचं ट्रेनिंग दिलं जातं, आणि बाकीचे स्कूटर मेंटेनन्स असा एक विषय होता. मी पण तिथूनच केलं 12वी मधून, इंग्लिश हा, मधून. आणि मग ते हा, कुठेतरी आपल्याकडे तिकडं एक जे इकडं पाठी टॉकीज होती आहे, आपल्या त्या टॉकीजकडे गणेश त्याचं टाकी. डिपार्टमेंट हा, होतं. गणेश टाकीच्या मागे. गणेश टॉकीजच्या गणेश मागे होतं, तिथे आम्ही जात होतो. मी 2 वर्ष नापास झालो. 12 नंबरचा फॉर्म घेतला, 12वी पूर्ण केली 2 वर्षानंतर, आणि यशवंत आर्ट्स कॉलेजला शिकायला गेलो. शिकायला गेले. बस 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 तिथं. तर तिथं माझं इलेक्ट्रिकल होतं, तर माझं तिथंच व्हायचं आणि बाकी मेकॅनिकलच्या पोराचं तिकडे गणेश टाकीच्या मागं व्हायचं. बरोबर. असं करून मग मी तिथून न्यू इंग्लिश मधून 2002ला पासआउट होऊन निघालो. आणि 2002ला पासआउट माझे मित्र इंजिनिअरिंगला गेले. इंजिनिअरिंगला खूप स्कोप होता, पण मी गेलो नाही. मी BSc ऍडमिशन घेतली. BSc मग माझ्या अंगात आलं. मी जिम लावला, मस्त जिम मारायचो. घरीच किराणा दुकान लावलं होतं बाबानं. सामान घेऊन यायचं, मस्त वेगवेगळे पदार्थ रूमवर बनवायचे, खायचं, टर्र झोपायचं. आणि 3:30 वाजता मस्त इंटरव्ह्यू याने जायचं प्रॅक्टिकली. तर मग ऐन त्याच वर्षी आमचा सिलेबस बदलला. आणि त्याच्यामुळे काय झालं का, ते सिलेबस बदलल्यामुळे नोट्स नाही, काही नाही. रेडीमेड नोट्स याच्या त्या प्रफुल्ल चंद्रच्या H40 अशा छोट्या, त्या सगळ्या नोट बीट सगळ्या त्या आल्या नाही. आणि मग आम्हाला पुस्तकातून अभ्यास करायला लागला. ते आमचा निवाड पडला. मी 2 वर्ष कसं तरी कुठून पास झालो. आणि फायनल इयरले माझे मॅथचे सब्जेक्ट बॅक राहिले. मी लगातार 4 वेळा BSc नापास आहे, समर विंटर समर विंटर. तर माया बाप म्हणे नापास झाल्याबरोबर हे ढोपटी बेलनं रूमवरचं गुंडाई म्हणे साल्या. आणि ते वावर आहे, किराणा दुकान आहे. म्हणजे असा दाबला माझ्या बापानं वावरात 5 वर्ष. म्हणजे इथूनच परीक्षा द्यायच्या. आता वर्धेले रूम फूम करून भेटणार नाही. तर तिकडे शेती केली.
किराणा दुकान आणि शेती इमानदारीने केली. मी आजही मांडव्यात गेलो माझ्या गावात, तर मला लोक येतात, आणि त्या हे पराठी जमली का पाय बरं, हे कापूस ठीक आहे, चना जमला का पाय बरं, कोणता फवारा मारा लागेल का. तर मी शेती बी अभ्यासू पद्धतीने केली. मी बैल जोडीवरचे पेरणी यंत्र गुजरातवरून आणायचो आणि गावात विकायचो. आणि ते पेरणी यंत्र लोकायले कसे चालवायचे, का चालवायचे, यानं बचत होते पैशाची. 8 बाया लागते, 4 पेराले, 4 खतं द्याले, ह्या बाया लागत नाही. ठीक आहे, तुमचे 2,000 रुपये रोज वाचते. या सगळ्या गोष्टी लोकांना समजून आणून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान कसं वापरायचं, त्याच्यासाठी शेतकऱ्याला प्रोत्साहित केलं मी. आणि मी त्याची कॅसेट बनवली, म्हणजे लोकांना काही टेक्निकल प्रॉब्लेम आला, कॅसेट पहा, व्हिडिओ कॅसेट बनवली त्यावेळेस, म्हणजे 2000 हो. 4-5-6ची गोष्ट. आणि ते लोकांनी विकले आणि शेती केली. मग तसं करत करत असता बीएससी 4 वेळा नापास झालो, पास झालो. माझ्या चुलत भावानं बीएड केलं. आता तो मास्तर माझ्या गावात लागते बा, म्हणून माझे वडील म्हणजे तू बीएड केलं, म्हणून मी बीएड कर, मग म्हणून मी बीएससी झाल्यानंतर बीएड केलं. पण बीएड मधून एक थोडस नॉलेज मिळालं, शिकवायचं कसं का कसं. तर ते बीएड मधून घेतलं, आणि मग बीएड केल्याच्या नंतर का करायचं बा, मग पुन्हा गावात आलो 1 वर्ष. बीएड केल्याच्या नंतर पुन्हा शेती आपली चालू. तो विशाल वाघ तेव्हा त्याचं एमबीए झालं होतं बीएससी करून. आता मला काही खूप पर्सेंटेज नाही, बीएससी ला मला 51.70% आहे फक्त. आणि तेवढे पर्सेंट घेऊन मग मी बाहेर पडलो, बीएड केलं, आणि मग इकडे आलो मांडव्यात वापस. तर तो विशाल वाघ एमबीए करून गावात आला एक दिवस. तर तो म्हणे आपण यार म्हणे मी थकलो म्हणे, तो सिंगल फेज लाईन तेव्हा गावठाण फिडर, म्हणजे गावात 8-8 तास 16-16 तास लोडशेडिंग व्हायची. तर मग गावातली लाईन 24 तास लावण्यासाठी गावाची लाईन वेगळी आणि शेतातली लाईन वेगळी. शेतातली लाईन वेगळी टाकासाठी एक नवीन लाईन टाकणं चालू होती, त्याची ठीक आहे, त्याचे टेंडर अलॉट करणं चालू होते. तो टेंडर घ्यायचा आणि ती लाईन बांधायची, त्याच्यात खूप रिस्क, उन्हात काम करायला जा उन्हाळ्यात. तो कंटाळला, रित्या म्हणे आपण एमपीएससी करू. म्हणलं कावजी साल्यामध्ये एमपीएससी, अबे म्हणे अधिकारी होते म्हणे. म्हणलं कोणता अधिकारी. आमच्या इथं राजेश खवले सर होते, जे आता महाज्योतीचे अध्यक्ष आहे, होय. चेअरपर्सन आहे. हा, तर ते ते आपल्याकडले वर्धेतले ना? हा हा हा, वर्धेला ते नागपूरला. त्यावेळेस, हा, आता महाज्योतीला ते संचालक आहे. आता ते इथं निवासी उपजिल्हाधिकारी होते वर्धेला. तर स्टडी सर्कल वर्धेत एक कार्यक्रम ठेवला होता, तो कार्यक्रम त्यानं मला दाखवायला नेला. पण माझ्या अंगात मग घुसलं ते एमपीएससीचं भूत. आणि मग ते त्यांनी सांगितलं का तुम्ही म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर मला माझ्या ऑफिसमध्ये येऊन भेटा. मग एक दिवस मी गेलो माझ्या अवतारात, वावरातल्या दुपट्टा मुपट्टा खांद्यावर, ते कपडे मळके मुळके, त्याच्या घरी गेलो. सर म्हणलं मला एमपीएससी करायची आहे. तर त्यानं मला प्रश्न विचारला, तुम्हाला समाज सुधारक माहित आहे का म्हणे. तर मला समाज सुधारक कोणते हेच नव्हतं माहित. तर मी चूप राहिलो. म्हणजे पहिले म्हणे सिलेबस काय, ठीक आहे, हा सिलेबस आहे, त्याच्यात समाज सुधारक आहे, हे पहिले वाचा, सिलेबस कसा आहे, कसा अभ्यास करायचा हे नंतर मी सांगतो. म्हणजे पहिले तुम्हाला त्याचं समाज सुधारक कोणत्या या देशातले हेच तुम्हाला माहित नाही म्हणजे. मग तो विशाल भेटला, हे म्हणजे साल अरे कुठलं आपण असेल काल कराळे सर? हे साल होतं 2009-10 ची गोष्ट. 10ची गोष्ट आहे, 2010. अच्छा. आणि त्याच्यानंतर माझ्या गावात एक लॅन्को प्रोजेक्ट आला, औष्णिक विद्युत केंद्र लॅन्कोचा. तर लॅन्कोनं जागा हायर केली आहे मांडवा, पुलई, झाडगाव, बेलगाव आजूबाजूची. तर तेव्हा तिथं लॅन्को येताना मी माझे काही टर्म अँड कंडिशन बनवले कंपनीच्या समोर, का आमच्या गावात एवढं प्लांटेशन करून लागल, ठीक आहे, आमच्या गावात एवढी डेव्हलपमेंट करून लागल, ठीक आहे, तेव्हाच आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. तर माझ्या गावात जनसुनावणी होती, तर मी खासदाराला तेव्हा घंट्या सांगितला होता. तेव्हा आमचे इथे दत्ताजी मेघे खासदार होते, ते तिथे येऊन विरोध करून राहिले होते प्रोजेक्टले. तर आमचं म्हणणं होतं का आमच्या गावात रोजगार येईल, आमच्या गावातल्या पुऱ्या रोजगार भेटल, ठीक आहे. या उद्देशानं आमच्या गावातले लोक सपोर्टिव्ह मूड मध्ये होते. खासदाराच्या आणि आमदाराच्या घरी पैसे गेले नसत तर ते विरोध करायला आले. तर त्याच्या माणसानं त्या जनसुनावणीत आल्याबरोबर प्रोसिडिंग बुक फाडलं त्या कंपनीचं. हे गावातले लोक गेले रपारप खासदाराला 2-4 ठुसे हाणून गेले. तेव्हा सारे लोक तुटून पडले होते. माझ्या हं. हातातला माईक माझी खासदारानं हिसकला, त्याच्यावर लोक तुटून पडले. तर 17 ते 20 हजार लोक होते. त्या 20 हजार लोकांचं तेव्हा मी वयाच्या 22-23व्या वर्षी प्रतिनिधित्व केलं होतं, 22व्या वर्षी. तर तेव्हा लोकांचा आवाज तिथं उचलला होता. मग तेव्हापासून डेअरिंग वगैरे होतं. ते कंपनी तेव्हा म्हणे मी तुम्हाला 43,000 रुपये पगाराची नोकरी देतो, तुम्ही काही गावातून जाऊ नका, तुम्ही एमपीएससी करायला जाऊ नका, इथंच राहा.
तर मी त्यांचं 30-40 हजाराची मला काय वाटलं की नोकरी डावलून मी पुण्याला एमपीएससी करायचे क्लासेस करायला गेलो. तो विशाल वाघ म्हणे आपण पुण्याला जाऊ. माझ्या बाबांनी विचारलं, बाबा जायचं का म्हणलं, एमपीएससी करायला जाऊ का म्हणलं. तर म्हणे आता सारे जुवे झाले म्हणे खेळून, आता ह्या जुवा राहिला म्हणे एक खेळाचा. म्हणलं आता ती एकटाच आहे, पैसे एवढे कुठं न्याल तुम्ही. ठीक आहे म्हणे, जा म्हणे. मग म्हणलं, मग गेलो मग पुण्याले. तर पुण्यात एमपीएससीचे क्लासेस केले. एमपीएससीचे मी आयुष्यात पहिल्यांदा एवढी इमानदारीनं अभ्यास करतात बा, हे पुण्यात पोरं पाहिले. पीएमजी नावाची कुठे पुणे पाहिले तुम्ही? मराठी, पुणे विद्यापीठात बसत होता का? नाही नाही, जयवंत पुणे लायब्ररीमध्ये? पीएमजी, नाही नाही, सदाशिव पेठ मध्ये पीएमजी लायब्ररी पाहिली, पुणे मराठी ग्रंथालय. अच्छा. त्या लायब्ररीत गेलो आणि 350-400 पोरायचा हॉल होता. एक साथ पोरं बसून चाचणी जरी पडली तर आवाज साला. म्हणलं मला चक्करच आल्यासारखा झाला. साला म्हणलं नेत्या, एवढ्या इमानदारीनं आपण आयुष्यात अभ्यास नाही केला. मी बाहेर आलो, मला कस्तरीच लागे. म्हणलं विशाल, एवढ्या इमानदारीनं अभ्यास करायला लागते, होईल का म्हणलं आपलं. आणि होते म्हणे, पाहू म्हणे. तिथंच बाजूला कोतवालवाडा आहे, त्या पत्रा मारुती चौकात तिथं रूम केली. आणि तिथं 6-6 महिने वेटिंग होती लायब्ररीसाठी. ते वेटिंग क्लिअर झाली, मग तिथं मग अभ्यास करायला लागलो आम्ही. तर तिथं पोरं पुस्तकं सांगायचे नाही. त्या पुण्याच्या हॉस्टेलवर जवळपास 26 पोरं होतो आम्ही. त्या 26 पोरापैकी पहिल्याच वर्षी 2011 PSI आली आणि आम्ही धुवाधार अभ्यास केला 3-3.5-4 महिने. आणि मे महिन्यात जानेवारी 2011 अभ्यास करायला लागलो. मे 2011 प्रिलिम्स होती PSIची, क्रॅक केली. आणि मेन्सची तयारी करायला लागलो. 3 महिन्यानं मेन्स होती, मेन्सही क्रॅक केली. आणि पहिल्याच वर्षी PSIचा फिजिकल आणि इंटरव्ह्यू द्यासाठी मी क्वालिफाय झालो. आणि क्वालिफाय झाल्यावर माझ्या बापाने इकडे दवंडी पिटून टाकली गावात, पोट्टे PSI होणार आहे, PSI होणार आहे, PSI होणार आहे. पण त्या नातेवाईकात. आता त्याच्यात काय झालं, त्या 400 पैकी मला मार्क होते 265. आणि विशाल वाघ ज्यानं मला तिथं नेलं त्याला मार्क होते 305. म्हणजे त्याची लीड माझ्यापेक्षा 50 मार्कांनी जास्त होती. आणि कट ऑफ लागला 255 वर 400 पैकी फिजिकलसाठी. तर मला लीड होती फक्त 10 मार्काची. मग मी फिजिकलले गेलो, तर त्याले मार्क भेटले 129 फिजिकलले 200 पैकी. मला मार्क भेटले फिजिकलले 140. आता मला फिजिकल मध्ये 40 भेटले, पण त्याची मेन्स मध्येच लीड 55 मार्काची होती. तर ती इंटरव्ह्यू दिला, त्या इंटरव्ह्यू मध्ये त्याले मार्क होते 49, 45, मला मार्क होते 51. तिथं 6 मार्काची लीड मी घेतली. फिजिकलले 10 मार्काची घेतली, पण त्याची 50 मार्काची लीड माझ्याकडून भरून काढता नाही आली. एकाच गावातले 2 जण गेलो, रिझल्ट लागला, तो PSI झाला आणि मी PSI नाही झालो. तर मग गावातले लोक, मी पहिलेच बदमाश होतो गावात, गावातले लोक म्हणजे हे तिथं कारभार करायला गेले असं, त्यांनी तिथं अगावचे कारभार केले असं, हे इथं गावातच बदमाश होतं लेखाचं, ठीक आहे, म्हणून याचा निकाल नसन आला. एकाच गावातले 2 पोरं, तो लागला, मी लागलो नाही. तर त्याच्यामुळे गावात माझी बदनामी झाली, समाजात झाली. लोक टिंगल टवायच्या उडवे. कुठं लग्नात गेलो तर मला साला विचारे का जाऊ का नाही, कारण लोक मजा पाहिजे. तर मग तो लागला, पण त्यानं जॉईन नाही केली. मग त्यानं दुसऱ्या वर्षी STI काढली आणि तो राज्यसेवेची तयारी करायला लागला, डेप्टी कलेक्टर DYSPच्या परीक्षेची. तर मग माझंही चालू होतं. मी मग त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी PSI दिली, प्रिलिम्स पास, मेन्स पास, फिजिकल इंटरव्ह्यू, फायनल लिस्ट मध्ये माझं नावच नाहीये. मग STI दिल्ली 2012 प्रिलिम्स मेन्स, माझ्या फायनल सिलेक्शन मध्ये नावच नाही. महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस क्लास 1 रेंजर ऑफिसर, प्रिलिम्स मेन्स क्रॅक, माझ्या लिस्टीत नावच नाही. साला माया बाप म्हणे, लेखा 2 वर्षात तुला 4 परीक्षा दिल्या, एकही परीक्षा मेन्स देऊन तुला क्रॅक नाही केली, ते तिचं ढोपटी बेलनं गुंड आहे. आता बहिणीचं लग्न झालं, मायापाशी काही पैसे आहे नाही, तिथं काही पैशाचं झाड आहे नाही म्हणे, हलवले का सांगते म्हणे, ढोपटी बेलनं गुंड आहे ना, वापस ये म्हणे. मग मी आता का करायचं बा, मी मग आपलं बॅग, 3 पोते पुस्तक होते आपले, शिवले, बॅग भरली, एक गादी होती. तर माझे मित्र म्हणे का तू जाऊ नको, तू 99व्या पायरीवर आहे, थांब, एखादी तरी पोस्ट तुला भेटल, पैसे लागले तर आम्ही देतो. आम्ही पण म्हणलं नाही लागले तुझे कुठून द्यायचे म्या. मग आता शेवटी वापस आलो. आणि मी वापस आलो, वर्धेत रूम करून राहायला लागलो. इथं मध्ये जुना पाणी चौकात त्या सोडून दिलं ट्रॅव्हल्सवाल्यानं. साला ऑटोवाला हात दाखवतो, ऑटोवाला बी थांबे नाही. जसं घिसड खात्याच्या बिराडासारखं माझ्या बिराड होतं. आणलं, मग त्या माझ्या सोबत्याने फोन केला, अरे बाबा म्हणलं त्या रूमवर सामान आणू का. तर दादा म्हणे आण म्हणे, ठेवून दे म्हणे. मग आणलं, गावले गेलो, माझ्या बापूने आला ये, ठीक आहे, मोठा निवाडच पाळला म्हणजे, पुण्यात गेला एवढा म्हणजे, एक परीक्षा पास नाही झाल्या, शिवा खाल्ल्या, गुपच्या पालो, पुन्हा शेतीत काम करायला लागलो.
आणि परीक्षा आलो का 1-2 महिन्याच्या अगोदर वर्धेत येऊ अभ्यास करू. तर ते जे पोरं होते ते पोलीस भरतीची तयारी करे. दादा म्हणे तू म्हणे इथं पोलीस भरतीची तयारीचे क्लास चालू कर म्हणे. त्या चांगला अभ्यास आहे म्हणे, तू एमपीएससीचे क्लास केले आहे म्हणे. येईन का पोटते? म्हणे हो येतो म्हणे दादा, 20-30 आणतो म्हणे. 30 पोरं येईन का? हो येते म्हणे. आलं म्हणलं 30 पोरं येते बा, तर मग क्लास करायला काही सुरुवात करायला काही हरकत नाही. मग पुन्हा बाबाला एक वेळ विचारलं, म्हणलं मला ऍडव्हर्टाईज करायला क्लास टाकतो म्हणलं, पैसे दे जा म्हणलं. हो आता म्हणे अजून ह्या जुवा राहिला म्हणे. ठीक आहे, पुण्याचा जुवा झाला म्हणे. या म्हणलं आता फक्त मला 40,000 दे जा म्हणलं ऍडव्हर्टाईज करायला, मग नाही मागेन म्हणलं मी. मग पॉम्पलेट बॅनर छापायला 40,000 घेतले त्याच्यापासून. 2013 सप्टेंबर महिना होता. क्लास चालू केले. क्लासचं उद्घाटन केलं तर उद्घाटनाला बी पोट्टे आले नाही लेखाचे. हात धरून धरून नाचतेले पोट्टे आलेले. दुसऱ्या दिवशी क्लास चालू केला. उद्घाटन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी 4 पोरं आले. त्याला म्हणलं काबे तू तर 30 आणणार होता, 4च कसे? दादा म्हणे आलीच नाही म्हणजे पोरं. ते माय 2 सोबतील आम्ही दोघं आलो म्हणे. तिथूनच क्लास चालू केला 4 पोरांपासून. तर मग ते पोट्टे बाहेर सांगत गेले, आम्ही 1 नंबर शिकवते, आपल्या भाषेत शिकवते. 4चे 6 झाले, 8 झाले, 16 झाले, 20 झाले, 25 झाले. आणि मग तो लहानशी क्लासरूम होती ती फुल झाली. दुसऱ्याचीच क्लासरूम, त्याचाच बोर्ड, त्याचेच उराडे सर आहे त्याच्याच घरी, त्याचाच बोर्ड, त्याचेच पेन, ठीक आहे, त्याच्याच घरी शिकवलं. त्याने 3,000 रुपये महिना देऊ. तर सर म्हणे हे आतमध्ये आहे, तुम्ही थोडेसे बाहेर या. ठीक आहे, बाहेर तुम्हाला जास्त स्कोप आहे. स्वतः पॉम्पलेट वाटून मी ग्राउंडवर जाऊन स्वतः मग PSI 2013ची PSI होती मायवाली. ग्राउंडवर जाऊ तर पोरायला माहित पडे का यायला क्लास टाकले आहे, स्वतः PSI क्वालिफाय झाले, आता फिजिकली आहे बुवा. तर मग त्याच्यामुळे मग मग पटापट पोरं वाढले. आणि पोरं दुसरा हॉल केला. तर माझी हॉल करायची सोय नव्हती. तो 8,000 भाडं सांगितलं. मला असं वाटतं का 8,000 दिलं होते का नाही. उराटे सरला म्हणलं एक क्लास तुम्ही इकडे घ्या बा, मला 2,000 मदत कर जा. तर मग ते पोरं मग वाढले. मग 80 झाले, 100 झाले. हॉलमध्ये बसायला जागा नव्हती. दुसरा हॉल केला. तर असं करून तो प्रवास इथपर्यंत आला. कोरोनाच्या अगोदरपर्यंत माझ्याकडे 300-400 पोरं राहायचे. तर वर्धेपुरताच मी मर्यादित होतो. तर आणि शिकवायची पद्धत अशीच होती. मी बोलीभाषा बदलवली नाही. त्या बोली भाषेनंच मला प्रसिद्ध केलं. शेवटी गावरानी गावरानी आहे, कॉकरेल कॉकरेल आहे, बॉयलर बॉयलर आहे. म्हणजे मला बरेचसे लोक क्लास टाकणार असं म्हणजे ह्या का बयार मास्तर, ह्या पुरा गावठी मास्तर आहे, याने समजते का, या गावरानी भाषेत शिकवते. आज त्याचे पुरं माझ्या क्लासले आहे. कारण बोली भाषेत दिलेलं नॉलेज हे डायरेक्ट डोक्यात जाते, हे त्याला लक्षात आलं बट नाही. युअर नॉलेज इज व्हेरी कमेंडेबल. कराळे सर, ज्या राज्यघटनेत अर्थशास्त्र, RBI काय काम करतं, पॅलेस्टिनी इस्रायली हमास युद्ध काय असतं, आंतरराष्ट्रीय विषयावरचे अत्याचा किचकट विषय असतात. मुळात तुमचं कौतुक करायचं म्हणून नाही म्हणत. आता आम्हीही वर्धेवरूनच पुण्याला शिकायला गेलो होतो पत्रकारिता, आणि मग पुण्यावरून मुंबईला आलो. असे अनेक मुलं वर्ध्यातनं गेले, उत्तर महाराष्ट्रातनं गेले. हा सगळा जो तुमचा काही प्रवास आहे तो आमच्यासोबतही मिळता जुळता वाटतो. पण तुमचं कॉन्ट्रीब्युशन असं आहे, योगदान असं आहे की तुम्ही तुमच्या समाजात गेलात, गावात गेला आणि त्या मुलांकडनं भलेही पैसे घेऊन शिकवले असं, पण त्याही पेक्षा त्यांची जी जडणघडण तुमच्या सोबत झाली, त्यांना इतके क्लिष्ट अवघड राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच आहे ते तुम्ही शिकवले. आणि त्यांची जी समज तयार झाली, आकलन तयार झालं, भले नोकरी लागो न लागो हा भाग वेगळा, एक जीवनाविषयीची जी काही समग्र दृष्टी असते ती तयार होणं त्या मुलांमध्ये, आणि आपल्या प्रश्नांची जाणीव शेतकऱ्यांना, मुलांना, तरुणांना होणं, त्यातून तुमची लोकप्रियता ही अधिकाधिक वाढणं, हे मला असं वाटतं एक दुरून तुमच्या कामाकडे बघताना खूप मोठं योगदान वाटतं. हो, मी काय करतो म्हणजे मी प्रत्येक समाजाचं अनालिसिस म्हणजे अभ्यास तर करतोच. मी समाजाचं नॉलेज घेऊन खूप शिकवतो. म्हणजे माझं असं म्हणजे मी पुस्तकातले उदाहरणं नाही घेत. मला असं वाटते का हे जे पुस्तकं बनले आहे, हे पुस्तकं समाजाचं ज्ञान घेऊन बनलेले आहे. पुस्तकं वाचून समाज घडलेला नाही. म्हणजे हे जे वाक्य मी बोलून राहिलो का, हे ज्या लोकांनी पुस्तकं लिहिले हे समाजाचं ज्ञान उचलून लिहिले आहे. ठीक आहे, हा समाज पुस्तकं वाचून घडलेला नाही. म्हणून समाजातून खूप काही शिकण्यासारखं आहे. मी आता बऱ्याचशा ठिकाणी भाषण द्यायला जातो. बराचसा ओबीसी समाज हा कर्मकांडात लटकलेला आहे. म्हणजे मला कधी कधी असं वाटते का ब्राह्मण आणि त्याच्यानंतर शूद्र आणि त्याच्यानंतर ठीक आहे म्हणजे जे आता महार आहे, ठीक आहे, जे एससी काचे लोक आहे, हे एवढे ब्राह्मणांना फॉलो करतात का ते आता दुसऱ्या रँकवर आले आहे.
म्हणजे सगळ्या शैक्षणिक बाबतीत नोकऱ्याच्या, आणि हा ओबीसी समाज सुद्धा चालला का असं मला वाटून राहिलं. म्हणजे त्याच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे का. ते लोक, मी पाहून राहिलो का त्याचे पोरं लगेच व्यवसायात लागल, एखादा कॅमेऱ्याचा बिझनेस चालू करण, फोटोग्राफीचा चालू करण, इकडे आपले कार्यक्रम असेल तर कार्यक्रमाला सडई हाताला मदत करण, चांगले वैचारिक लोक बोलवण, हे प्रत्येक कार्यक्रमाला एकजुटीनं हजर राहील. ठीक आहे. आणि हा ओबीसी समाज भरगटलेला आहे. मी यांना खूप वेळा सांगतो का कमीत कमी त्याचं फॉलोअप करा. त्यांनी बुद्ध विहार बांधले, त्याच्यात अभ्यासिका उभ्या केल्या, आपल्या पोराला पुस्तक आणून दिले, कोणाची पेरवी करत नाही, ते पुस्तकं देऊन देते पेरवीच्या पैशात. आपला समाज हा ओबीसी बहुजन समाज हा कमीत कमी हे करण का, हा हे करायला पाहिजे. आपले पोरं जर व्यवस्थित आले पाहिजे, आपले पोरं शिकले पाहिजे, शिकून मोठं होते, हे ठीक आहे. किती वेळा समजून सांगायचं या समाजाने. तर हे मी अनालिसिस करून सांगतो, कमीत कमी त्याचं अनुकरण करा. तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राग येते, संविधानाचा राग येते, पण त्या संविधानानं तुम्हाला 27% आरक्षण दिलं आहे. तुमच्या पोरायला जे रिझर्व्ह सीटा भेटून राहिल्या त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे भेटून राहिल्या. तुम्ही कायले राग करून राहिले. त्याच्यातून जे चांगलं आहे ते घ्या ना. त्या समाजातून शिकण्यासारखी गोष्ट आहे. त्यांनी कर्मकांड सोडले, निवय आरक्षणामुळे तो समाज इतका प्रगत गेलेला नाही. कारण जोपर्यंत आपण त्याचं अनालिसिस करू नाही तोपर्यंत आपण आपली प्रगती करू शकत नाही. कमीत कमी दुसऱ्या सोबत आपल्याला लावा लागेल शर्यतीत का हे कशी समोर चालली, काय करून राहिले, मग आपण काऊन मागं आहे, आपले पोरं काऊन मागं आहे. ठीक आहे. म्हणून आपले मंदिरं सुद्धा, म्हणजे आपण देव, मी असं नाही म्हणत का देवा धर्माची पूजा नका करू, मंदिरं बांधा. हे मंदिर आपल्या पोरासाठी खुले करा ना. अभ्यासिकेसाठी 2 रूम बाजूले बांधा, एका रूम मध्ये ग्रंथालय उभं करा, एका रूम मध्ये मस्त जिम उभा करा. गावातले पोरं सशक्त होईल. ठीक आहे. अभ्यासानं बुद्धीला सशक्त होईल. हे मी लोकांना यातून समजून सांगतो का तुम्ही कमीत कमी त्यांना एवढं तरी फॉलो करा. नका घेऊ काही त्याचे गुण, हे तर गुण घ्या का ज्याच्यामुळे आपलं भवितव्य, आपल्या पोराचं भवितव्य. आणि अशा पोराला मदत करा का एखादा पोरगा गोरगरीब आहे का ज्याला शिक्षणाची गरज आहे, त्याची ऍडमिशन थांबली आहे, त्याला 5,000 कमी करून राहिले, द्या ना. अख्खं 10 आयुष्याचं पुण्य विकत घ्या ना तुम्ही. जर तुम्ही त्याला एक पिढी जर त्याची घडवली, शिक्षित केली, नोकरी लागली, तर 10 पिढ्याचं पुण्य इथंच कमवू शकता तुम्ही. हे समाजाने मी वारंवार समजून सांगत असतो. एक मुद्दा असाही आहे कराळे सर, की पूर्वी पूर्वी शिक्षक खूप वेगवेगळ्या पद्धतीनं शिकवायचे आणि जी कमिटमेंट होती शिक्षकाची ती खूप मोठी होती. आज नाही आहे असं मी म्हणत नाही, पण माझे वडील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक होते आणि नंतर ते निवृत्त झाले, त्यावेळेला केंद्र प्रमुख म्हणून झाले. त्यांच्यासोबत मी खूपदा जात होतो आणि गावाशी माझाही संबंध झाला. हे आरोप प्रत्यारोपाच्या दृष्टिकोनातून मी प्रश्न विचारत नाही, पण जे मी पाहिलं, जी कमिटमेंट एका शिक्षकाची ग्रामीण भागातल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांशी असायला पाहिजे, शाळेशी असायला पाहिजे. शाळेचा परिसर कसा सुंदर दिसेल, त्याच्या भिंती किती सुंदर रंगवल्या जाईल, त्यावर काही चांगल्या म्हणी, वर्णमाला, बाराखडी लिहिता येईल का, काही चित्र साकारता येईल का, असा अष्टपैलू शिक्षक आपल्याला हवा असतो, जो मी माझ्या वडिलांमध्ये पाहिला किंवा इतर शिक्षकांमध्ये पाहिला. पण काही शिक्षक मी पाहिले की ते लेआउटचा धंदा करतात, आरट्या पार्ट्या करत राहतात, जो मराठी भाषेतला शब्द आहे. शेत्यांवर त्यांचं लक्ष असतं. शाळेतनं अर्धा वेळ करतात, अर्धा वेळ मग आपल्या MAT वर स्वार होऊन नवरा बायको आणि दोन्ही शिक्षक शिक्षिका, नवरा बायको, दाम्पत्य, आणि ते आपल्या शेतीवरती कामधंद्यासाठी चालले जायचे, ज्यातून त्याला अर्थार्जन व्हावं. आणि पेशातनं, शिक्षकी पेशातनं अर्थार्जन हे वेगळं. जी कमिटमेंट पाहिजे ती तुमच्या बालपणात, शालेय शिक्षणात 10वी पर्यंत किती पाहिली, आता किती पाहताय, आणि तुम्हाला एकंदरीत शिक्षकांचं आपल्या शाळेतलं, शिकवण्यातलं, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातलं योगदान, त्याचं मोजमाप तुम्ही कसं करता? मी हे म्हणेन का सर्वच शिक्षक या वृत्तीचे नाही आहे, पण बरेचसे शिक्षक, म्हणजे जवळपास 30% शिक्षक तुम्ही जे आता बोलले त्या प्रवृत्तीचे आहे. आणि खरंच म्हणजे शाळेबद्दलची शिक्षकाची आत्मीयता फार कमी झाली आहे. घडीत 3:45 वाजले का तो घडीकडेच पाहत असते का मी कवा इथून शाळेतून निघतो, आणि त्याला घरी जायची घाई राहते. त्याचे विद्यार्थी बस स्टँडवर बसून राहते. ठीक आहे. त्या गावातले पोरं त्या पोऱ्याची टिंगल उडवते, त्याला काही लेणं देणं नाही राहत. शाळेचा परिसर कसा स्वच्छ दिसावा, शाळेत ठीक आहे शिकवण्याच्या आधुनिक पद्धती आणता येईल, याच्यासाठी काय करता येईल याच्यासाठी तो पुढाकार घेत नाही. ठीक आहे. पोरं आपले खेळाचे स्पोर्ट मधून बाहेर गेले पाहिजे, तर आपल्या पैशाने एखादा शिक्षक बाहेर पोरायले न्याव, असं कधी एखाद्या वेळेस बा ठीक आहे
इव्हन पाहिली तर त्याला किट देतो म्हणलं तर एका पोराची 700 रुपयाची किट होते. ठीक आहे, कबड्डीची टीम बनवतो म्हणलं तर खूप झालं तर ठीक आहे 700ची नाही होत, 400-500 रुपयाची किट होते, 4-5 हजार रुपये होते. शिक्षकाचा पगार 1.5 ते 2 लाखाच्या घरात आहे. ठीक आहे, म्हणजे 1,20,000 पासून 1,80,000पर्यंत पगार आहे. ठीक आहे, खूप शिक्षक आहे का जे आताही शाळेबद्दल आत्मीयता ठेवून आहे, आणि काही शिक्षक आपलीच माडी आपलीच गाडी आपल्याच बायकोची गोलगोल साडी इथपर्यंत पाहिजे. तर म्हणून आता जी परिस्थिती आली का जिल्हा परिषदच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आल्या, तिथे ऍडमिशन नाही भेटून राहिल्या. ठीक आहे, शिक्षणाची पद्धत ठीक आहे, म्हणजे बरेचसे शिक्षक ते तिथं ठीक आहे असून सुद्धा त्या पद्धतीचं शिक्षण भेटत नाही, म्हणून लोक बाहेर कॉन्व्हेंटमध्ये टाकून राहिले. हा जो प्रवास आहे, आणि शिक्षक न भेटल्यामुळे हेच शिक्षक एक्सेस होऊन राहिले आणि यायला दुसऱ्या ठिकाणी पाठवते शासन. तर ह्या गोष्टी ज्या घडून राहिल्या त्या केवळ शिक्षकाची आत्मीयता त्या शाळेबद्दल कमी झाली म्हणून झालं. म्हणून शिक्षकांनी जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत जे मला एक ढोले सर नावाचे शिक्षक होते, त्यांनी काय केलं, एक होमवर्क दिलं आणि होमवर्क करून नाही आणलं म्हणून एक रूळ होता शाळेत एवढा टपुरा तेल लावून राहील, तो रूळ बोलावला चपराशाच्या हातानं, भकाभक मारत सुटली. एका पोराले 3-3 छड्या मारल्या, आणि मारल्याच्या नंतर एक पोरगा खूप ढसाढसा रडला सर. सगळेच रडले पण तो खूप रडला. आणि त्यानं सांगितलं सर ठीक आहे, म्हणजे त्यानं होमवर्क करून काऊन नाही आणलं तर त्याच्यापाशी रजिस्टर नव्हतं. तर त्यानं सांगितलं सर मी माझ्या बाबाने पैसे मागितले तर पैसेच नव्हते घरी म्हणून मी होमवर्क नाही करून आणलं, तुम्ही मला मारलं काऊन तर माझ्यापाशी रजिस्टर नाही. माझ्या वडिलांवर रजिस्टर. त्या शिक्षकांनी सर 200 रुपये काढले, 200 रुपयाचे डझनभर पुस्तकं नोटबुक आणले, रजिस्टर बोलावले दुकानातून, आणि ज्या ज्या पोरापाशी रजिस्टर नव्हतं त्या त्या पोराला रजिस्टर दिलं. असा शिक्षक असते सर, आणि असे शिक्षक फार कमी राहिले आहे. ठीक आहे, म्हणून शिक्षकांनी त्या शाळेबद्दल आणि आपल्या विद्यार्थ्याबद्दल आत्मीयता ठेवली तर येणारी भारताची पिढी खूप मोठी घडू शकते. याच जिल्हा परिषदच्या शाळेतून ठीक आहे, या जिल्हा परिषदच्या शाळेतून डॉक्टर APJ अब्दुल कलाम घडले, या शाळेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले, या शाळेतून कर्मवीर भाऊराव पाटील घडले, या शाळेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज घडले. म्हणून ह्या शाळा या भारताचा आधारस्तंभ आहे. ठीक आहे, गावातलं भिखड खात्याचं पोरग तो त्या कॉन्व्हेंटमध्ये टाकू शकत नाही, आणि कॉन्व्हेंटची 20,000 40,000 फी भरायची त्याची सोय नाही. म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा वाचल्या पाहिजे, आणि त्या वाचल्या पाहिजे याच्यासाठी ऍडमिशन कशा वाढल तर शाळेचा दर्जा सुधारावा लागल, आणि त्याच्यासाठी शिक्षकांनी जर पुढाकार घेतला तर शाळा वाचू शकते. आणि अगदी शाळेसोबत सरकारमध्ये चांगल्या नीतिमत्तेचे शिक्षण मंत्री लागल, मुख्यमंत्री लागल आणि गृहमंत्री लागल. शिक्षणाला भरभरून पैशाचा पाठपुरावा करून आधुनिक सोयी सुविधा, डिजिटल बोर्ड झालं, शाळेमध्ये नवीन शिक्षणाच्या पद्धती झाले, ह्या जर आल्या तर शिक्षणात खूप मोठा बदलाव जसा दिल्लीत केजरीवाल साहेबांनी केला तसा इकडे करता येऊ शकतो. अगदी. तुम्हाला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आणि त्यासाठी तुम्ही मोर्चे बांधणी केलेली आहे हेही दिसत आहे. शिक्षक, त्यांचे एक शिकवणीचा वर्ग, फिनिक्स अकादमीची स्थापना, पॉप्युलर झालेलं लोकप्रिय झालेलं युट्यूब चॅनल, आणि त्यानंतर ही नवी एक महत्वाकांक्षा तुम्हाला, म्हणजे ती पदवीधर मतदारसंघातून तुम्ही लढवली होती. का वाटतं की वर्धेचा आमदार आपण व्हावं? मी बऱ्याचशा लोकांकडे जातो मुद्दे घेऊन, आणि मुद्दे म्हणजे कोणी मांडायला तयार नाही. कोणी सांगावं एखादा मुद्दा तर तो व्यवस्थित, म्हणजे त्याला एक तर त्या आमदाराला त्याचं नॉलेज राहत नाही. पहिले तर त्याला काही काही मुद्दे हे का आहे असं आपल्याला उलटी विचारते का हे का आहे, एखादा जर म्हणलं तर असे काही आमदार आहे का ज्याला तो मुद्दाच माहित नाही राहत. तो बोलाची वेगळीच गोष्ट, त्याच्यापाशी तो मुद्दा पोहोचलाही नाही राहत. आणि कितीतरी आमदारांनी नवीन नवीन मुद्दे सांगतो हे का आहे तो आम्हाला उलटा प्रश्न करते, मग त्याला समजून सांगायला लागते. म्हणजे जर तिथं शिकले सवरले लोक गेले, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीचं सदस्यपद असंच नाही भेटलं. 60 ते 70 देशाच्या संविधानाचा अभ्यास त्यांच्याकडे होता. महात्मा गांधी ठीक आहे किती विरोध केला त्यांना मसुदा समितीवर गेल्यासाठी. पण आपले वल्लभभाई पटेल खास विरोधक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, खूप विरोध करायचे. तर त्यांना सुद्धा पत्रकारांनी प्रश्न विचारला ना का तुम्ही ज्या माणसाला विरोध करत होते तुम्ही त्या माणसाला नेमलं कसं मसुदा समिती ड्राफ्ट बनवण्याच्या कमिटीवर नेमलं. तर जेव्हा ते ठीक आहे पॉलिसी मेकिंग मध्ये जेव्हा त्याला पॉवर आला का माझ्या हातात ड्राफ्ट बनवला, या देशातल्या सर्व लोकांनी मी न्याय देऊ शकतो, आता पॉवर आला. एखादा शिक्षित माणूस जर तिथं गेला
आणि त्या पदापर्यंत गेला तर तो सर्व समाजातल्या लोकांना न्याय देऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शासन करती जमात बना. तुम्ही तिथं जा, बाहेरून जाऊन बोमलल्यानं होत नाही. जोपर्यंत तुम्ही व्यवस्थेत घुसत नाही, आपण दुसऱ्याकडेच बोट दाखवतो. जी 3 बोट आपल्याकडेच आहे, दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा तू जाणं, मग तू लोकांना ज्ञान पदून जाणं तू. ठीक आहे, म्हणून मग मला असं अपक्ष वाटतं म्हणून निवडणूक लढवणं हे फार कठीण आहे. तुम्ही पाहिलं तरी 7,000 मतं तुम्हाला मिळाली पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये. पण या राज्यामध्ये असे काही प्रयोग केलेले आहेत की वेगवेगळी माणसं आम आदमी पक्षानं, नंतर त्या पक्षाला वेगळं वळण मिळालं, पण त्यांनी असा काही प्रयोग महाराष्ट्रात खास करून मुंबईत केला होता. लाखाच्या वर त्यांना मतदान झालं होतं. असे समाजातले वेगवेगळे चांगले लोक ओळखून जोखून त्यांना निवडणुकीच्या मैदानात उभं केलं आणि त्यांना यश मिळालं, कारण अण्णा हजारेच्या आंदोलनाचा प्रभाव होता. मग अरविंद केजरीवालांची सत्ता आली. आता सलग त्यांची 3-4दा सत्ता आहे दिल्लीमध्ये. पण अपक्ष व्यक्ती उभा राहिला तो फार अभावानं निवडून येतो असं साधारणतः दिसतं. मग तुम्हाला कुठल्या पक्षाचं प्रतिनिधित्व तुम्हाला हवं असेल, पक्षाचं तिकीट असेल तर तुम्ही निवडून याल का? मग ते फार अवघड राजकारण होईल. सध्या जर मी उभं राहिलो, अपक्ष म्हणून जरी उभं राहिलो, तर सध्या मी जे आता ग्राउंड लेवलवर काम करत आहे गावागावात, तर माझ्या प्रत्येक गावात ठीक आहे 1 युथ, ठीक आहे 10 युथ नाही, मी एका गावात 1 युथ, ठीक आहे 1 बूथ 30 युथ, ठीक आहे, म्हणजे 30-30 लोक मी उभं करून राहिलो. आणि माझी तशी संघटन बांधणी चालू आहे. मी काँग्रेस पक्षाला तिकीट मागितली आहे का मला वर्धा विधानसभेची तिकीट द्या. आणि म्हटलं माझा परिचय गावात कोणाला जाऊन सांगायची गरज नाही आहे. कोणा गावात गेलं तर गावातले सगळे लोक जवळपास मला ओळखतात. आणि त्या पक्षाला हेही सांगितलं का म्हटलं मी तुमच्या 15 ते 20 सीटा निवडून आणून देऊ शकतो, एवढी कॅपॅसिटी माझ्यात आहे. माझा जर बरोबर तुम्ही युटिलाइज केला तर ठीक आहे. कारण मी निवडणुकीच्या प्रचार दौऱ्याच्या दरम्यान माझ्या कार्यक्रमाने बिना पैशानं मी म्हणलं तुमचा प्रचार करून राहिलो. ठीक आहे, प्रचार म्हणजे या देशाचे चुकीच्या धोरणावरच करून राहिलो. माझ्या काही वैयक्तिक पक्ष नाही. हे जे मी लोकांना समजून सांगून राहिलो याच्या रणनीत्या कशा चुकीच्या आहे, तर हे मत डायव्हर्जन पण होऊन तुमच्या राहिलं. बोलण्यातनं सातत्यानं असं दिसतं की तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर, त्यांच्या धोरणावर टीका करता का? मोदी सरकार काही चांगलं करतच नाही का? काही त्यांची धोरणच नाहीये का? किंवा चांगली धोरणं असतील तर मग त्यांच्याबद्दल तुम्ही बोलता का? असे काही महत्वाचे प्रश्न येतात, उपस्थित होतात. हो, हे बरोबर आहे. राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वे आहे भाग 4 मध्ये. त्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणते. म्हणजे सरकारनं लोकांच्या कल्याणाचे आणि हिताचे कायदे कसे करावे याच्यासाठी मार्गदर्शन करते सरकारने वारंवार. आणि हे सरकार आगाऊ उपद्व्यापीचे कायदे करते. म्हणजे शेतकरी विरोधाचे 3 कायदे, त्याच्यानंतर नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करून टाकली आणि म्हणते 31 डिसेंबर 2014च्या आत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून जो मुसलमान सोडून कोणत्याही धर्माचा माणूस आला असेल त्याला आम्ही भारतीय नागरिकत्व देऊ. अरे इथं आम्हीच उपाशी आहे. आमच्याच भारतातले पोटते बेरोजगार आहेत. तुम्ही बाहेर देशातले घेऊन काय राहिले खड्ड्यात बसायले, त्याला वापस पाठवा ना. इथं आम्हीच बेरोजगार, म्हणजे त्याला नागरिकत्व देऊन त्याला उरावर घेऊन बसायचं. हे असे उपद्व्यापी. तुम्ही काँग्रेसच्या काळातले कायदे पहा. 2005ले सेज ऍक्ट केला, ठीक आहे, स्पेशल इकॉनॉमिकल झोन ऍक्ट. त्याच्यानंतर केला मनरेगा, महात्मा गांधी रोजगार, ठीक आहे, राष्ट्रीय रोजगार, ग्रामीण रोजगार हमी कायदा, ठीक आहे. 100 दिवस प्रत्येक कुटुंबाले ग्रामीण भागातल्या रोजगार, आता त्याच्यात 150 दिवस केले. मग त्याच्यानंतर ठीक आहे, तिसरा कायदा केला राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. या देशातल्या प्रत्येक माणसाला, आमदार खासदाराला जो प्रश्न विचारता येईल तो प्रश्न ठीक आहे सामान्य माणसाला विचारून त्याचा जाब देता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर कायदा केला, ठीक आहे, सुंदर कायदा, वन हक्क अधिनियम 2006 जयराम रमेश यांनी केला. का? हे जमीन, जल जंगल जमीन हे आदिवासींची आहे आणि त्या जमिनीवर हक्क इंग्रजांना ते फॉरेस्ट विभाग त्याच्या फायद्यासाठी स्थापन केला. जे स्वतंत्र झाल्यावर आम्हाला का भेटलं मग जंगल, जल जंगल जमीन? हे तर फॉरेस्ट विभाग तुम्ही बी कंटिन्यू केला. म्हणून ती जमीन आदिवासींची आहे, त्याचं पालन पोषण आदिवासींनी केलं. ती जमीन त्याला भेटायला पाहिजे म्हणून वन हक्क कायदा केला. लोक कल्याणकारी कायदा म्हणते आली, ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, अन्न सुरक्षा अधिनियम, फूड सिक्युरिटी ऍक्ट केला 2013ले. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा कायदा, 1ली ते 8वी पर्यंतच्या पोट्याले प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत, वय वर्ष 6 ते 14 वयोगटातील, राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009ले पारित केला मनमोहन सिंग साहेबांना, ठीक आहे. हे सगळे कायदे लोकांच्या कल्याणाचे आहे.
यानं आर्टिकल 370 ते बी असंवैधानिक पद्धतीनं पारित केलं. म्हणजे व्हायला पाहिजे. आर्टिकल 370 रद्द करायचा मी विचाराचा आहे, चांगला निर्णय आहे, पण असंवैधानिक केलं. ठीक आहे, देशातल्या पण लोकांना कुठला जाती असा धर्म. निर्णय आहे जो मोदींचा तुम्हाला भावला, ज्याचं तुम्ही कौतुक करू शकता? कलम 370 जे केलं ते व्यवस्थित केलं. ठीक आहे, तोच निर्णय मला योग्य वाटते. ठीक आहे, बाकी तर मला सगळे लोकांचे लुटाचे धंदे चालू आहे यांचे प्रत्येक ठिकाणी. म्हणजे मला तर त्या पीएम केअर फंडचा इतका राग आला का पीएम केअर फंड लोकांचा पैसा प्रायव्हेट ट्रस्ट फंडवर घेऊच कसा शकते, जेव्हा राज्यघटनेत आर्टिकल 267 आहे जे आकस्मिक निधीसाठी प्रोव्हिजन केले. इंदिरा गांधी यांनी, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी, लालबहादूर शास्त्री यांनी युद्ध झालं भारतावर तर लोकांनी आवाहन केलं की आमच्या या एसबीआयच्या अकाउंटवर तुम्ही पैसे टाका, देशाला तुमच्या पैशाची गरज आहे, देशाची तिजोरी ठीक आहे हे सध्या डबघाईला लागले, तुम्ही आम्हाला पैसे द्या. आणि हे सरकार प्रायव्हेट फंड करते, त्याची लिंक तयार करते आणि गुगलवर ठीक आहे गुगल पे, फोन पे ठीक आहे, त्याच्यानंतर ते पेटीएम याच्यावर पाठवते. लोकांकडून 500, 1000, काही काही लोकांना 150 करोड रुपये टाकले टाटा सारख्या लोकांना. पण ह्या पैशाचा हिशोबच मागता येत नाही. हा पैसा गेला कुठं? जनसामान्याचा पैसा आहे. असे उपद्व्यापी काम केले जे आहे ना संविधानात तरतूद मग असून. काँग्रेसची धोरणं तुम्हाला सर्वच पटत होती का, की आताची जी नाही नाही काँग्रेस आपल्याला दिसतंय, वरच्या नाही 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 नेत्यांमध्ये अजिबात विसंवाद, महाराष्ट्राच्या नेत्यांमध्ये विसंवाद, एकजुटतेचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो, काही धोरणं त्यांची चुकली असेल ना, त्यावर हो तुम्ही बोलता? बिलकुल 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 बोलतो मी तर डायरेक्ट. मी इंदिरा गांधीच्या आणीबाणीवर व्हिडिओ घेतलाय. ठीक आहे, इंदिरा गांधीचे बँक राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय चांगला होता, त्याला चांगलं म्हणे. पण इंदिरा गांधीनं आणीबाणीच्या काळात ज्या संविधानाची जे पायमल्ली केली, तोडमोड केली, लोकसभा विधानसभेचा कार्यकाल 6 वर्षाचा केला, त्याच्यानंतर न्यायालयाचा पुनर्विलोकनाचा अधिकार काढून टाकला. ठीक आहे, तर हे जे दुरस्त्या केल्या होत्या याच्या मी विरोधात होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर ओबीसीची जनगणना नाही केली. या देशात ढोरं मोजते, डुकरं मोजते, हा वाघं मोजते दर 4 वर्षानं, ढोरं मोजते 5 वर्षानं, पण माणसं नाही मोजत कोण्या जातीचे किती आहे. इंग्रजांना मोजले 1931ले. या धोरणाचा मी विरोध करतो. त्यानं ते बाजूने मंडल अगदी आयोगाच्या शिफारशी येऊन बाजूने ठेवल्या. अगदी. महाराष्ट्र तुम्ही कसा पाहता या 2024 मध्ये? या महाराष्ट्रातला तरुण कसा पाहता? या तरुणांचे प्रश्न तुम्ही कसे पाहता? सध्या महाराष्ट्राची जे कंडिशन आहे तर ते निष्ठा नावाची गोष्टच नाही राहिली. निष्ठा इकून खाल्ली आहे आमदार खासदारांनी. ठीक आहे, म्हणजे निवडून याचं एका पक्षावर, पयाचं दुसऱ्याच पक्षात. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जी एक निष्ठता असते म्हणजे ती आमदारांनी निष्ठता कायम ठेवावी. बिचारा म्हणजे जे लोक मतदान करते आता, म्हणजे या महाराष्ट्रात सध्या पोझिशन आहे का एक पार्टी विरोधी पक्षात बसली आहे, तेच पार्टी सत्तेत बसली आहे. असं भारताच्या इतिहासात पहिल्यांदा झालं असं का इकडं अजित बाबू सत्तेत आहे आणि अजित बाबूच्याच पक्षाचे काही आमदार विरोधी पक्षात आहे. म्हणजे लोकांनी हे सरळ चिवट्या बनवण्याचे धंदे आहे. मतदार चिवट्या इथं वोटिंग करणारा. हे लोकांना येणाऱ्या भविष्याच्या निवडणुकीत लक्षात ठेवावं का कोण कसं आहे. निवडून याचं बाळासाहेब ठाकरेच्या नावावर. ठीक आहे, आणि तिकडं त्याची चापलुसीपणा करायची महाराष्ट्रातले. ठीक आहे, एक माणूस म्हणून त्याच्या मतान सगळे होते. महाराष्ट्रातला तो फॉक्स वॅगनचा प्रोजेक्ट चालला गेला. ठीक आहे, $1.5 मिलियन. ठीक आहे, त्याच्यानंतर आता पानबुडीचा गेला. हा, देशाच्या पंतप्रधानानं इथून 6 वर्षाच्या अगोदर शिवाजी महाराजाचं स्मारक बांधण्यासाठी 3,000 कोटी रुपये दिले, ते गेले कुठं? महाराष्ट्राची जनता का होती विसरून जाते. संपला विषय, खतम झाला. ते फोक्स वॅगनचा गेला, झालं, लोक विसरले. पण माझ्या आठवणीत आहे ना, हे लोकांना वारंवार सांगायला लागते का हे इलेक्शनच्या वेळेस लक्षात ठेवला तुम्ही का ज्या लोकांना तुम्हाला का दिलं का नाही दिलं, तर तुम्ही मतदान केलं तर तुम्हाला तुमच्या मताचा कवडीचाही लेनदेन नाही. हे ज्यायले वाटण जसे वाटण तसे तोडमोड करून इकडे तिकडं तिकडे इकडं पक्षांतर बंदी कायदा असताना त्याला डावलून हे उठून पळते आणि सत्ता स्थापन करते. ठीक आहे, तेच चालू आहे सोया आमदाराची. 4 वेळा सुप्रीम कोर्टानं झापून नार्वेकर साहेबांनी त्यानं अजूनही निर्णय दिला नाही. सांगा मग आता या देशाच्या या राज्याच्या सरकारकडून का अपेक्षा करावी? आणि हे असे बदमाशपणाचे कायदे करते. कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा GR. ठीक आहे, 62,000 शाळा कॉर्पोरेटले देणार. म्हणून येणाऱ्या लोकांनी या साऱ्या गोष्टीचा विचार करावा. केंद्रातलं सरकार कापूस निर्यात बंदीकरण, सोयाबीन आयात करून टाकण, तुरीची डाळ अकातल्यासारखी आयात, शेतकऱ्याच्या मालाचे भाव पाडते. हा, शेतकऱ्याला कोणाकडे पाव? इकडे DAPचे भाव वाढून गेले, फवाऱ्याचे भाव वाढून गेले, मजुरीचे रेट वाढून गेले, पेट्रोल डिझेल वाढून गेलं, नागरिकीचे रेट वाढले.
आणि त्या शेतकऱ्यानं का करायचं, त्याच्या मालाचा भाव माझ्या बापानं 2013 सोयाबीन चना इकला 5850 आणि 2017 माझ्या बाप चना इतके 2850, म्हणजे 5850 फुट आणि 2850 फुट, 2000 रुपयांनी चना उतरला की 3 वर्षात. वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? हे सर्व. आणि जो मध्यमवर्गीय आहे, हा मालक आहे, की आम्ही भारताचे लोक मालक आहे, हे लवकर आहे सत्तेत बसणार, यायला लक्षात ठेवावं. म्हणून या भारतातल्या, महाराष्ट्रातल्या जनतेला माझं सांगणं आहे का येणारी निवडणुकीत पैसे देऊन मतदान नका करू, विचारपूर्वक मतदान करा. ठीक आहे. आपल्या देशाचं संविधान वाचलं पाहिजे, कारण संविधान वाचलं तरच आपले हक्क वाचल. कारण या देशात न्याय देणारा एकच ग्रंथ तुम्हाला आहे, दुसरा ग्रंथ तुम्हाला न्याय देऊ शकत नाही. एकच ग्रंथ आहे, तो म्हणजे भारताचं संविधान. तोच तुम्हाला न्याय देऊ शकते, तुमच्या पुरावे लवकर देऊ शकते, इक्वॅलिटी आणू शकते. आणि त्याच्यात जर खूप बदल करत असाल तर त्याच्या विरोधात आवाजही उचलण्यासाठी रस्त्यावर उतरायला सामान्य माणसाने घेऊ नये. खूप धन्यवाद नितेश कराळे सर तुमचे. तुम्ही मॅक्स महाराष्ट्राला इतकी विस्तारानं मुलाखत दिली. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ती जरूर आमच्या मॅक्स महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनल वर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही आपली मतं नोंदवा. आणि तुम्ही जर हे मॅक्स महाराष्ट्राचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा.